संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आहे। आज मैत्री दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम साजरा करतात। आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ज्या जुने मैत्री ती जागृत होण्याचा या ठिकाणी प्रयत्न होते। आपण पाहू शकता या ठिकाणी आज त्या बॅचचे संपूर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी एकत्र येऊन आपला जुना आनंद, जुने आपले अनुभव या ठिकाणी शेअर करताय। आम्ही गेट टुगेदर असं निश्चित केलेलं आहे बापू की ते वर्ष, तो महिना आणि तो दिवस आम्हाला एकमेकांना सांगायचीच गरज पडत नाही की आपलं गेट टुगेदर पुढचं कधी आहे। आम्ही ठरवतच नाही, ते ऑलरेडी ठरलेलं असतं, ते ऑलरेडी ठरलेलं असतं। म्हणजे पुढच्या वर्षीचा प्लॅन आमच्याकडे आता असतो। त्यामुळे कोणालाही म्हणायला आम्ही संधी देत नाही की मला ही अडचण आहे की मी येऊ शकत नाही किंवा माझा असं प्री प्लॅन आहे, अजिबात नाही। हाच प्री प्लॅन, नो एक्सक्यूज, एवढं असतं। जुनी शाळा आपल्याला आठवत असेल, चित्र आपल्याला डोळ्यासमोर आलं। जुने वर्ग, जुने बेंचेस, ते कुठलेले फळे काही ठिकाणी लिहिलं तरी काही शब्द दिसत नव्हते। आपण किती खोडील होतो, कोणाकोणाला काय नावं पाडली होती, वर्गामध्ये किती दंगा करत होतो, अवतासाला आपण काय नियोजन करून ठेवलेलं होतं, हे सगळं आपल्याला आठवतं, बरोबर। आणि नंतर आपण एवढे सिन्सिअर झालो, हळूहळू जातात ना। प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त झालेले आहेत, पण जीवनामध्ये मित्राशिवाय मजा नाही आणि मित्राशिवाय काहीच नाही असं मला वाटतं। ज्या वेळेस आपल्या माणसाला मन व्यक्त करायचं असेल त्यावेळेस मित्र असावा, तो जवळचा मित्र असो की त्यापाशी मन व्यक्त करता आलं पाहिजे। ती जागा खरी ही मैत्रीची जागा आहे आणि ती जागा मित्राची आहे की माणूस आयुष्यामध्ये कोणतं असं एखादं ठिकाण आहे जिथं रिलॅक्स होतो, ते ठिकाण म्हणजे मैत्री। म्हणून मैत्री दिनाच्या दिवशी आम्ही सर्वांनी संकल्प केला, त्यानुसार भेटलो, एक सुंदर कार्यक्रम झाला, सर्वांना जुन्या आठवणी उजाळा मिळाला, सुंदर कार्यक्रम झाला। वर्षानंतर जुने सर्व मित्र मैत्रिणी आपल्याला भेटल्यात, या ठिकाणी आपल्या भावना काय आहेत? माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आम्ही ह्या शाळेमध्ये खूप चांगल्यारीत्या शिक्षण घेतलं आणि आज आम्ही 30 वर्षांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला वाटलंही नव्हतं। ॲक्च्युली आमची अ ब क तुकडी आहे, त्याचे सर्व विद्यार्थी मिळून 120 जण होते, त्यापैकी 104 प्रेझेंट आहेत आणि मला तरी वाटतंय की सगळ्यामध्ये जास्त आमचीच प्रेझेंटी असणार आहे आत्तापर्यंत झालेल्या गेट टुगेदरमध्ये। आणि इतकं भरून आलेलं आहे ना आज अक्षरशः की मी शब्दात वर्णन करू शकत नाही आहे, असाच आनंद इथं सगळ्या जमलेल्या मित्र आणि मैत्रिणींना होता। म्हणजे जुन्या आठवणी शाळेतल्या त्या ताज्या झाल्या? हो, अगदी खरंच, म्हणजे सांगू शकत नाही आहे, पण खूप छान रीतीने शिक्षा अशा अनेक विविध प्रकारच्या आठवणीतून ऋणानुबंध वृद्धिंगत करण्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून हा स्नेह मेळावा माझ्या ठिकाणी 1994-95 या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे। या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत।
आज या ठिकाणी माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आमचा हा स्नेहमेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं आम्ही जवळपास गावातले मित्रपरिवार आम्ही भेटतो नेहमी, परंतु बरेच काही मित्र बाहेरगावून या ठिकाणी आलेत. जवळपास 30 वर्षांनी आम्ही भेटतो आहे आणि अतिशय खूप आनंद झाला आहे. यापूर्वी आम्ही शाळेमध्ये ज्या काही जुन्या आठवणी होत्या त्या जुन्या आठवणींना उजाड मिळाला. त्याचबरोबर जे काही आम्हाला शिक्षक शिकवायला होते त्या शिक्षकांच्या भेटी झाल्या, त्यामुळे आम्हाला अत्यानंद झाला. त्यांनी जे काय आम्हाला शिकवलं त्या गोष्टींमुळे आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सफल आहोत असं आम्हाला वाटतं. मित्रांना भेटल्यावरती खूप आनंद वाटतो आहे. मित्रांमुळे यापुढील भविष्यकाळामध्ये मित्रांसाठी आम्ही त्यांच्या सुखदुःखात सामील असू व त्यांच्या कुठल्याही अडचणीमध्ये ते आमच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्या कायम अडचणीमध्ये उभं राहू अशी मी त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि भावना व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्यांना खरोखर खूप आनंद झाला आहे. असंच इथून पुढं आपल्या आळंदी पंचक्रोशीतील जे इथे विद्यार्थी घडल्यात त्यांनी असंच सहकार्य करावं, शाळेला सहकार्य करावे आणि स्नेह मेळावा भरवावा. म्हणजे शेवटी मित्र मैत्रिणी ह्या काय त्या म्हणजे चुकीच्या गैरसमजत नाही. ह्या आपल्या बहिणीसुद्धा आहेत, माता भगिनी आहेत. ते काय असं चुकीचं काहीच नाही आहे. त्या माता भगिनी म्हणून आपण आज पाहतोय त्यांच्याकडे, त्यावेळेससुद्धा पाहत होतो. त्यामुळे आनंद झाला. उलट तुमचे पण आभार व्यक्त करतो. तुम्ही सकाळी सुरुवातीपासून आज या श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये स्नेह मेळावा भरवला. त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण जे 94-95ची जी बॅच आहे 10वीची त्यांनी मनमुराद असा आनंद घेतला. आणि जे आठवणी होत्या काही शिक्षकांच्या असन, मैत्रिणींचा असन, गुरुजींचे म्हणजे सरांनी काही गोष्टी चर्चा होऊन दुःख व्यक्त करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री. जेव्हा कधीही माणूस एकटा असतो त्याला इतर कुणाची आठवण न येता पहिल्यांदा आठवण येते ते आपल्या जवळच्या व्यक्तीची. कुठलीही व्यक्ती जी फक्त मी आहे तू काळजी करू नको असं म्हणणारी ती व्यक्ती खरं तर आपल्या आयुष्यातल्या आपल्या सगळ्यात जवळचा मित्र किंवा मैत्रीण असते. आणि आज श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये तब्बल 30 वर्षांनी माझे सर्व मित्रमैत्रिणी आज मैत्रिणी दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेत. मला खरंच खूप आनंद होतोय की आपण सगळेजण आज आलात, आपला आनंद द्विगुणित केलात. आज या ठिकाणी येऊन आनंद द्विगुणित केलात. खरं इथून जाताना सुद्धा हे नवचैतन्य, ही ऊर्जा भरभरून घेऊन जा. अशीच मैत्री कायम ठेवा, एकमेकांना सहकार्य करा. ही खूप चांगली संकल्पना आहे. आपण ती सत्यामध्ये उतरवायची. आमची तयारी सुरू झाली. जवळजवळ 6 महिने आम्ही त्याची तयारी केली आणि आज हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला प्रचंड आनंद होतोय. कारण की आम्ही जरी 30 वर्षाने भेटत असेल तरी आता मला वाटतं की आम्ही परत त्या विला जाऊन बसलेलो आहे. त्यामुळं एक खरं तर आज मी गैवरून गेलो सगळं पाहून. असंच आम्ही भविष्यातही आम्ही सगळे एकमेकांना भेटत राहणार आहे आणि असंच आमच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही सगळेजण बरोबर राहू आणि अशीच आमची मैत्री कायम ठेवू. धन्यवाद.